राष्ट्रवादी दिल्ली विधानसभा निवडणूक लढवणार अशी मोठी घोषणा आज करण्यात आलेली आहे। दिल्लीत निवडणूक लढण्याची प्रफुल्ल पटेल यांनी घोषणा केली आहे। राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळवण्याचा निर्धार यावेळेस व्यक्त करण्यात आलेला आहे। प्रत्येक राज्यात आपले उमेदवार निवडून आणू असं देखील यावेळेस प्रफुल्ल पटेल आणि अजित पवार यांनी म्हटलं आहे। या संदर्भात अजित पवारांनी नेमकं काय म्हटलं पाहूया। अब पहला पड़ाव है हमारा दिल्ली का चुनाव और मैं वीरेंद्र सिंह जी के नेतृत्व में हमारी ये पार्टी का दिल्ली का जो एक सिलसिला है इसको हम आगे बढ़ाएंगे और मुझे विश्वास है कि जो उत्साह हमारे पार्टी के हमारे कार्यकर्ताओं में हमारे नेताओं में है, दिल्ली में भी हम जरूर खाता खोलेंगे और हम सफलता की ओर आगे बढ़ेंगे। पूरे देश में जब चुनाव अलग अलग राज्यों में होंगे तो राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी जरूर अपनी वहां पर उपस्थिति दर्शाएगी और हम सही मायने में जल्द से जल्द समय में राष्ट्रीय पार्टी का हमको दर्जा है जो हमने खोया उसको वापस प्राप्त करके दिखाएंगे। अरे आम्ही सगळ्या तुझ्या पण विरोधात लढणार। अरे ज्या त्या भागातल्या आमच्या पार्टी प्रेसिडेंटची चर्चा करून तिथल्या कार्यकर्त्यांशी चर्चा करून आम्ही वीरेंद्र सिंगशी पण बोलू, इतर आमचे जे काही मेंबर आहेत त्यांच्याशी पण बोलू आणि जिथं जिथं आमची ताकद असेल तिथं तिथं लढू ना। देशाचा सर्वांगीण विकास व्हावा, राज्याचा सर्वांगीण विकास व्हावा हे आमचं टार्गेट आहे आणि त्या दृष्टीने आम्ही पुढे चाललो आहोत।